श्री स्वामी समर्थ. जर आज तुमचे मन खूप अस्वस्थ असेल, जर डोळे मिटले असेल, विचार थांबत नसतील, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जो झोपण्यापूर्वी मला आठवतो त्याची काळजी मी स्वतः घेतो. अशी सुंदर कथा. एक लहानशा गावात राघव नावाचा एक गरीब पण मनाने खूप चांगला माणूस राहत होता. दिवसभर मेहनत करून घरात समाधान नव्हते. रात्री झोपताना त्याचे मन नेहमी अस्वस्थ असायचे. कर्ज, आजारपण, घराची जबाबदारी हे सगळे विचार त्याच्या डोक्यात राहायचे. तो रात्रीचे राघव झोपायचा प्रयत्न करत होता, पण डोळे मिटत नव्हते, मन शांत नव्हतं. तेवढ्यात त्याच्या आजीने एक गोष्ट सांगितली होती की आठवली. बाळा, झोपण्यापूर्वी स्वामी समर्थाचे नाव घ्यावा. बाळा, झोपण्यापूर्वी स्वामी समर्थाचे नाव घे. स्वामी नक्कीच तुझी मदत करतील. बाकी सगळं त्याच्यावर सोपव. स्वामी तुझ्याबरोबर आहे. तू स्वामींचे नाव घे. कारण राघव हळूच उठला आणि घरातला एक छोटासा दिवा लावला आणि मनापासून म्हणाला, श्री स्वामी समर्थ, आज माझं मन खूप थकलंय. मला काही नको, फक्त शांत झोप दे. डोळे मिटले, हळू श्वास शांत झाला आणि राघव गाढ झोपला. त्याच रात्री त्याला एक स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात आले. पांढऱ्या वस्त्रात, शांत चेहऱ्यावर स्वामी समर्थ समोर उभे होते. ते म्हणाले, राघव, तू चिंता माझ्यावर सोपवलीस, आता शांत झोप. स्वामी त्याच्या डोक्यावरून हात ठेवला आणि स्वप्न तुटलं. आणि सकाळी उठल्यावर राघवचं खूप वेगळं वाटत होतं. उठल्याबरोबर राघवला खूप वेगळं वाटत होतं. मन हलकं वाटत होतं. छातीवरचं वजन नाहीसं झालं होतं. त्याच दिवशी अचानक जुने अडकलेले पैसे परत मिळाले. आजारी बायको आराम मिळाला आणि मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला. स्वामी माझ्याबरोबर आहे. स्वामी माझ्यासोबत आहे. तो म्हणाला, स्वामी माझ्यासोबत आहे. मित्रांनो, भक्तांनो, स्वामी समर्थ चमत्कार नेहमीच मोठा करत नाहीत, पण कधी कधी मन शांती करून सगळ्यांना मोठा चमत्कार करतात. तेव्हा स्वामींची सेवा करा, स्वामींचा जप करा, स्वामींचे गुरुचरित्र पारायण करा, स्वामीचरित्र पारायण करा. ही कथा ऐकताना तुमचं मन थोडं जरी शांत झालं असेल तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी ही कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.